जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कुडाळ तालुक्यात सोमवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे पंदूर आणि वेताळ बांबर्डे ही दोन गावे जोडणारा ब्रिज कम बंधारा वाहून गेला आहे। ही घटना आज सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र पंदूर गावातील भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। तसेच पंदूर आणि वेताळ बांबर्डे गावाचा संपर्क तुटला असून नागरिकांना 7 ते 8 किलोमीटर अंतर पूर्ण करून जावे लागणार आहे। पंदूर आणि वेताळ बांबर्डे या दोन गावांना जोडणारा जुना ब्रिजकम बंधारा आज अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे कोसळलेला आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणात पंदूर गावातील जे शेतकरी यांची शेती मोठ्या प्रमाणात बांबर्ड्याच्या काही भागामध्ये आहे त्यांचं मोठं नुकसान होणार आहे। कारण जाण्या येण्याचं प्रमुख साधन त्याचबरोबर या ठिकाणी असणारी गुरढोरं यांचं देखील वाहतूक या ब्रिजकम बंधाऱ्यावरून होत होती। गेले कित्येक वर्ष या ब्रिजकम बंधारा दुरुस्त करून मिळावा यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत आणि आज हा ब्रिजकम बंधारा अखेर कोसळला आहे। त्यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची मोठी गैरसोय या ठिकाणी होणार आहे। काही दुर्घटना अशी घडली आहे का, अशी काय माहिती आहे का? सुदैवाने सातेरी देवीच्या कृपेने कोणत्याही प्रकारची दुर्घटना या पुलावर घडलेली नाही। काही क्षणापूर्वी त्या ठिकाणून आमचे एक ग्रामस्थ बांबर्ड्यामध्ये गेले होते, त्यांनी हा प्रकार आम्हाला कळवला आणि त्यामुळे आम्हाला समजलं। तुम्ही पाठपुरावा आता पुढे काय करणार आहात? ठीक आहे, याचा पाठपुरावा गेले 2 वर्ष सातत्याने गेले 5 वर्ष सातत्याने सुरू आहे। ब्रिजकम बंधारा पुन्हा या ठिकाणी मिळावा, कारण हा जो ब्रिज होता नुसता 2 गावं जोडणार नाही तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठा होऊन जे बांबर्डा आणि पंदूरमधले शेतकरी आहेत यांना याचा फायदा व्हावा यासाठी ब्रिजकम बंधारा व्हासाठी आमचे प्रयत्न आहेत, पुलासाठी प्रयत्न नाही। बांबर्डा पंदूर ब्रिजकम बंधारा हा पंदूर वासियांसाठी बांबर्डामध्ये शॉर्टकट जाण्याचा मार्ग होता। गेली अनेक वर्ष हा ब्रिजकम बंधारा आहे। आमचे वडील माननीय कृष्णसिंग सावंत आणि तत्कालीन या भागाचे लोकनेते चिटोजीराव सावंत यांच्या माध्यमातून हा बंधारा झालेला होता आणि ग्रामस्थांनी सुद्धा आम्हाला तत्कालीन मी या जिल्हा परिषद सदस्य असताना ही कल्पना दिलेली होती आणि आम्ही हे ब्रिज करण्याच्या प्रयत्नात असताना आमचं या ठिकाणी सरकार गेल्यामुळे हे ब्रिज आज पडण्याची वेळ आली, नाहीतर आम्ही या 2.5 वर्षामध्ये हे पूल बांधण्यासाठी आमची या पंदूर गावामध्ये बैठक सुद्धा झालेली होती। परंतु आज अचानक नारूर जो आपला सह्याद्रीचा पट्टा आहे त्यामध्ये अचानक मोठ्या प्रमाणात कदाचित ढगफुटीसारखा पाऊस झाला आणि त्यामुळे एक लाकडी ओंडका सुद्धा त्या पिलरला आढळलेला आहे आणि पिलर तुटून हे पूल तुटलेला आहे। खरोखरच या गावातील लोकांची मोठी गैरसोय झालेली आहे। आता तरी 2-4 महिने तरी कोणी काही करू शकत नाही, 1-2 महिने पाऊस गेल्यानंतर तात्पुरती सोय होईल आणि भावी काळात आम्ही हे ब्रिज उभाटा सेनेच्या माध्यमातून किंवा महाविकासाकडे हे ब्रिज होण्यासाठी आम्ही जरूर तो प्रयत्न करणार। समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करताय राहण्याची चिंता। देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध। संपर्क 917511 0202 942114 5424 8600 7307 00। मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।